तर मित्रांनो, आज आपण चाललेले बल्ब आणि होल्डर आणि वायर घेऊन या लावायला. आपण ज्यावर करंट सोडलेला आहे तो, म्हणजे जे कोणी जर रातचे आलं वरती वावराकडे, कोणी सगळं चक्कर माराल त्या शेजारची विजारची, तर त्याच्यासाठी आपण बल्ब आणि होल्डर घेऊन चाललेलो. म्हणजे त्यांना कळावं का आपण करंट सोडलेला आहे, म्हणून आपण होल्डर आणि बल्ब घेऊन चाललेलो आहेत लावायला. तर पुढं व्हिडिओमध्ये चालू राहा, आपण कसं होल्डर आणि बल्ब लावून देतो तिथं, त्याची तिथं अर्थिंग देतो. संपूर्ण व्हिडिओमध्ये चालू राहा. जर तुम्हालाही बघायचं असेल आपण कोणची तार लावलेली आहे, कसं कंपाऊंड केलेलं आहे, तर व्हिडिओमध्ये पुढे चालू राहा. धन्यवाद. असं आपण भोंगा लावित असतो, पण भोंगा जर अचानक चार्जिंग बिर्जिंग संपली तर भोंगा बंद पडतो. त्याच्यामुळं आपण भोंगा बी लावणार आहेत आणि हे बी एक उपाय करून घेऊन चाललेलो आहेत. आणि असं डॉकीत का हाईटवर आपण डोक्यापेक्षा जादा एक बांबू लावणार आहेत आणि त्याला बल्ब लावून देणार आहेत आणि भोंगा बी लावत जाणार आहेत. तर व्हिडिओमध्ये पुढे चालू राहा, बघत राहा आपली ज्वारी कसं काही काय. मित्रांनो, आज आपण चाललेले बल्ब आणि होल्डर आणि वायर घेऊन या लावायला. आपण ज्यावर करंट सोडलेला आहे तो, म्हणजे जे कोणी जर रातचे आलं वरती वावराकडे, कोणी सगळं चक्कर माराल त्या शेजारची विजारची, तर त्याच्यासाठी आपण बल्ब आणि होल्डर घेऊन चाललेलो. म्हणजे त्यांना कळावं का आपण करंट सोडलेला आहे, म्हणून आपण होल्डर आणि बल्ब घेऊन चाललेलो आहेत लावायला. तर पुढं व्हिडिओमध्ये चालू राहा, आपण कसं होल्डर आणि बल्ब लावून देतो तिथं, त्याची तिथं अर्थिंग देतो. संपूर्ण व्हिडिओमध्ये चालू राहा. जर तुम्हालाही बघायचं असेल आपण कोणची तार लावलेली आहे, कसं कंपाऊंड केलेलं आहे, तर व्हिडिओमध्ये पुढे चालू राहा. धन्यवाद. असं आपण भोंगा लावित असतो, पण भोंगा जर अचानक चार्जिंग बिर्जिंग संपली तर भोंगा बंद पडतो. त्याच्यामुळं आपण भोंगा बी लावणार आहेत आणि हे बी एक उपाय करून घेऊन चाललेलो आहेत. आणि असं डॉकीत का हाईटवर आपण डोक्यापेक्षा जादा एक बांबू लावणार आहेत आणि त्याला बल्ब लावून देणार आहेत आणि भोंगा बी लावत जाणार आहेत. तर व्हिडिओमध्ये पुढे चालू राहा, बघत राहा आपली ज्वारी कसं काही काय. तर मित्रांनो, आपण ज्यावेळी पैसे आलेलो आहे, आपला भोंगा आज चालू आहे. आपण बघू शकतो आपला भोंगा चालू आहे. हे बघू शकता भोंगा चालू आहे, आपण त्याला बंद करणार आहे. मित्रांनो, आपण बघू शकतो इथं आपण बल्ब लावणार आहे या तारीला इथं, आणि इथं अर्थिंग जाणार आहेत आणि बल्ब इथं लिंबात लावणार आहेत असं वरती. व्हिडिओमध्ये पुढे चालू राहणार.
मग बघ हे वरती बल्ब बांधून घेतलेला आहे आणि बल्ब ह्या अशा गाडीने उंचवर बांधलेला आहे. म्हणून इथं करंटची एक वायर इथं मेन वायर बांधलेली आहे आणि आपण आता ह्या बाकी ह्या वायरला आपण आता आर्थिंग देणार आहेत आणि आर्थिंगसाठी आपण एका बाटलीत पाणी भरून घेतलेलं आहे. म्हणजे आपण आज नवीन एक प्रयोग करणार आहेत. आपण या बाटलीत पाणी भरून घेतलेलं आहे आणि आपण आता ह्या बाटलीत पाण्यात मिक्स माती करणार आहेत आणि आर्थिंग बसती का बघणार आहे. तर मित्रांनो आपण ह्या बाटलीत आता आधी माती भरून घेऊ. चला. तर मित्रांनो आपण आता बाटलीत माती आणि पाणी मिक्स भरलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण चाललेलो आहे बाटलीत वायर घाल आणि त्या बाटलीत हे बघा माती भरलेली आणि त्यात पाणी मिक्स होतं. आता आपण ती आर्थिंगची वायर ह्या बाटलीत घालून ठेवून देणार आहेत आणि संध्याकाळी बघणार आहेत का बल्ब लागतोय का नाही. जर नाही लागला तर आपण येताना एक गाजाचा तुकडा घेऊन येऊ, एक 2-3 लिटर पाणी आणू, त्या गजाचा तुकडा ठोकून तिथं पाणी ओतू आणि आर्थिंग देऊन टाकू. पण आपण हे प्रयोग करून बघणार आहे बाटलीत वायर टाकून आर्थिंग भेटली का नाही. धन्यवाद. मित्रांनो वायर आहे ना बाटलीत जाईना, त्याच्यामुळे आपण काय करणार आहे अशी काडीला गुंतणार आहे आणि त्याच्यात खुशिणार आहेत. हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण खुशिणार आहेत. मित्रांनो आपण वायर खोचलेली आहे, हे बघा तुम्ही वायर, हे बघा काडी बाहेर आलेली आहे, वायर आतच राहिलेली आहे. आणि आता आपण नाही काय ना ती बाटली अशीच ठेवून देणार आहे. आता झाकण काय लागणार नाही तिचं, तर बाटली आपण अशी तेच ठेवणार आहे आणि संध्याकाळी बघू. जर नाही लागली तर पाण्याची बाटली आणू, गज आणू आणि इथं गज ठोकणार आपण बघ इथं त्या बाटली जागेव आणि आर्थिंग देणार. आणि जर झाला हे प्रयोग सक्सेस तर याच्यात अजून पाणी आणून ओतू आणि जसं आहे तसंच चालून देऊ. बघू शकता तुम्ही आपण वरती बल्ब बी लावलेला आहे, बघितला बल्ब. तर पुढं व्हिडिओमध्ये चालू राहा. आणि जर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपण आता बल्ब लावलेला आहे आणि आज आपण जवारीकडचं जवारी आपली जाणार जवारी बघणार आहे. बघत राहा.